पुण्यात राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज कार्यक्रमापूर्वी शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। दोन्ही गटांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर गुंडगिरीचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। विद्यार्थिनींना धमकावल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान विद्यार्थिनींनी झटापटी दरम्यान पुरुष पोलीस अधिकाऱ्याने लाठी आणि बुटाने मारल्याचा आरोप केलाय। प्रकरणामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर सदा सरवणकर आणि त्यांची मुलगी प्रिया सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। शुक्रवारी रात्री झालेली ही भेट सुमारे 45 मिनिटे चालली। विशाखा राऊत यांच्या विरोधात प्रिया सरवणकर यांनी महापालिका निवडणूक लढवली होती, त्यामुळे या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आले। दरम्यान रक्ताचे नाते सिद्ध न झाल्याने राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। या निर्णयाविरोधात त्यांना 90 दिवसात अपील करता येणार आहे। सणासुदीच्या काळात महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा झटका दिलाय। राज्यातील काही भागात साखरेचा दर किलोमागे 80 रुपयांपर्यंत पोहोचला असून वाढत्या दरांमुळे ग्राहक आणि विक्रेते दोघेही त्रस्त आहेत। बुलढाणा, वाशिम आणि सांगलीत साखरेचा दर 80 रुपये तर यवतमाळमध्ये 78 रुपये किलो झालाय। दरम्यान मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्चही वाढणार असून 1 सप्टेंबर पासून रिक्षाचे भाडे किमान 26 वरून 27 तर टॅक्सीचे भाडे 31 वरून 33 रुपये होणार आहे। त्यातच येत्या काही महिन्यात मोबाईल रिचार्ज 12 ते 15% महागण्याची शक्यता असल्यानं नागरिकांचं बजेट आणखीन कोलमडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबत सूचक वक्तव्य केले। भविष्यात राजकारणात येणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता त्यांनी मिश्किलपणे मुळीच नाही, यानंतर कदाचित ती सुद्धा लोकसेवा असेलच असं त्यांनी म्हटलंय। राजकारणातील आव्हाने लोकसेवेपेक्षा वेगळी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। आवडत्या मुख्यमंत्र्यांबाबत विचारले असता त्यांनी प्रत्येक मुख्यमंत्री हा माझा आवडताच आहे असं त्यांनी म्हटलं। दरम्यान FDA आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकाळात 31 जुलैपर्यंत 3000हून अधिक तपासण्या करण्यात आल्या असून 55 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आलाय। भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचे काम करणाऱ्या शिक्षक, शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांना 45 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा तसंच वाढीव मानधन द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे। नियमित कामासोबतच मतदारांची माहिती संकलित करणं, पडताळणी आणि कागदपत्रांची तपासणी अशी अतिरिक्त कामे कर्मचाऱ्यांनी केली। ग्रामीण व दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी काम पूर्ण केलं, त्यामुळे अतिरिक्त श्रमाची दखल घेऊन रजा व मानधन वाढवावे अशी मागणी करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणीबाबत सकारात्मकता दर्शवल्याचंही शिक्षक परिषदेकडून सांगण्यात आलंय। राहुल गांधी यांच्या दिल्लीतील ठिय्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी पेलेट गन गोळीबार प्रकरणी FIR दाखल केलाय। यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत न्यायाच्या दिशेने टाकलेले हे एक पहिलं पाऊल आहे असं म्हटलं। साहिल लोछाबच्या शरीरात अद्याप पेलेट्स असल्याचाही दावा त्यांनी केला। FIR दाखल करण्यासाठी जवळपास 8 तास लागल्याचंही राहुल गांधी म्हणाले। त्यांच्या आरोपानुसार गृहसचिव आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानंतरच FIR दाखल झाला। दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। साहिलने CCTV आणि ड्रोन फुटेज सुरक्षित ठेवण्याचीही मागणी केली आहे। उत्तराखंड सरकार सरकारी डॉक्टरांना नियमित ड्युटीनंतर त्याच सरकारी रुग्णालयाच्या परिसरात सशर्त खासगी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे। या माध्यमातून डॉक्टरांची कमतरता भरून काढणं, रुग्णालयातील सुविधा आणि उपकरणांचा अधिक वापर करणं तसंच रुग्णांना संध्याकाळी तज्ञ वैद्यकीय सेवा देण्याचा सरकारचा उद्देश आहे। इच्छुक डॉक्टरांनाच ही सुविधा मिळणार असून रुग्णालयाबाहेर स्वतंत्र क्लिनिक सुरू करता येणार नाही। शुल्क शासनाकडून निश्चित केले जाण्याची शक्यता आहे। शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचारांची गरज असल्यास सरकारी रुग्णालयातच उपचार करण्यास प्राधान्य द्यावं लागेल। प्रस्तावावर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय अजून होणं बाकी आहे। बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या संभाव्य भारत दौऱ्यावरून संभ्रम निर्माण झालाय। राष्ट्रपती भवनाने आज चेंज ऑफ गार्ड सोहळा रद्द करण्याची घोषणा केली। बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या औपचारिक स्वागताच्या सरावासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं। मात्र अवघ्या तासाभरातच राष्ट्रपती भवनाने हे प्रसिद्धीपत्रक मागे घेतले, त्यामुळे रहमान यांच्या भारत दौऱ्याबाबत चर्चांना उधाण आले।
दरम्यान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीमुळे भारत-बांगलादेश संबंधामध्ये तणाव आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित दौऱ्याबाबत अधिकृत स्पष्टता अजूनही समोर आलेली नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी चीनच्या जोडीचा 16-21, 21-15, 21-13 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 1 तास 9 मिनिटाच्या या सामन्यात भारतीय जोडीनं पहिला गेम गमावल्यानंतर दमदार पुनरागमन केलं. या विजयासह भारताचं महिला दुहेरीतील किमान कांस्य पदक निश्चित झालंय. भारतानं या प्रकारात अखेरचं जागतिक अजिंक्यपदक 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनम्मा यांच्या माध्यमातून जिंकलं होतं. त्यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर भारताला महिला दुहेरीत पदक मिळणार असल्याचं दिसून येतंय. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या मराठी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. सत्य घटनांवर आधारित असल्याचं सांगितलं जाणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत असून उदय टिकेकर यांचाही चित्रपटात समावेश आहे. स्वरूप बी सावंत यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वरूप बी सावंत यांनी केलंय. कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार या आशयाचं टीजर प्रदर्शित करण्यात आलंय. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.